नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अखेर खात्याची जबाबदारी मिळाली आहे। शिंदे सरकारमध्ये त्यांच्याकडे असलेले परंतु मध्यंतरी धनंजय मुंडेंकडे फिरून आलेले अन्न व नागरी पुरवठा खाते पुन्हा भुजबळ यांच्याकडे आले आहे। छगन भुजबळ हे मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतील असे सोमवारी सायंकाळी सांगण्यात आले होते। मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते होते, तेच खाते भुजबळ यांच्याकडे दिले जाईल असे कायच बांधले जात होते। हे खाते मुंडेंना राजीनामा द्यावा लागल्याने अजित पवारांकडे होते। राज्यात भाजप, शिवसेना, शिंदे सेना आणि अजित पवार गटाचे सरकार आल्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या विस्तारावेळी भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती। तेव्हापासून ते नाराज होते। आपली नाराजी त्यांनी अनेकदा बोलवून देखील दाखवली होती। भुजबळ हे अजित पवार गटातील एका मोठा ओबीसी चेहरा मानले जातात। यामुळेच ते त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांना जवळ करण्यात आले आहे। खाते वाटप झाल्याचा फोन येताच भुजबळ लगेचच मुंबईला रवाना झाले आहे। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले की सरकारी आदेश निघाल्याचे मला आत्ताच कळले। मी लगेचच मुंबईला जात असून चार्ज घेत आहे। खात्याच्या सचिव अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात येणार आहे। हे माझेच खाते होते। मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने ते धनंजय मुंडे यांच्याकडे गेले होते, ते पुन्हा माझ्याकडे आले आहे। मी मंत्री असताना शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक दुकानात अन्न धान्य पोहोचवले होते। पुढे घोटाळा होऊ नये यासाठी प्रयत्न असणार आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।